तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत वेल नोन रस्त्यावरील एका अननोन स्पॉटला व्हिजिट देण्यासाठी। तर आपल्याला त्या स्पॉटला जायचं आहे। सो गाईज, मी जो स्पॉट बोललो होतो तो आहे या ठिकाणी। लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, वेलकम और वेलकम बॅक टू माय चॅनल। मी आहे तुमचा दोस्त, तुमचा होस्ट प्रफुल्ल, आणि स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत एका वेल नोन रस्त्यावरील, म्हणजे सगळ्यांना माहिती असणाऱ्या अशा रोडवरील एका अननोन प्लेसला व्हिजिट देण्यासाठी। एक छोटासा ट्रेक आहे ॲक्च्युली। तर आज आपण तो ट्रेक करायला जाणार आहोत। एकदम छोटासा ट्रेक आहे आणि हिडन जेम म्हणलं तरी चालेल, जास्ती कोणाला माहीत नाही आहे। तर अशा एका प्लेसला आपण व्हिजिट करणार आहोत। तर मित्रांनो, ही जी हिडन प्लेस मी तुम्हाला बोललो ती आहे आपल्या सिंहगड किल्ल्याच्या जवळ। चला तर निघूयात। सो गाईज, छोटासा ट्रेक असल्यामुळे मी ॲक्च्युली संध्याकाळी निघालो होतो आणि निघता आथांची बस सुद्धा आली आणि मग तो पण निघालाय ट्रेकसाठी। काय मग एक्सायटेड? एकदम छोटासा ट्रेक आहे। लेट्स गो। आता आपण पोहोचलोय डोंजामध्ये आणि डोंजामधून आपण निघालोय सिंहगड पाहिजेला। किती रुपये? नाही। सो गाईज, इथे 50 रुपीज एंट्री फी आहे 2 व्हीलरसाठी। चला जाऊयात पुढे। सो गाईज, मी जो स्पॉट बोललो होतो तो आहे या ठिकाणी आणि आत्ता आपण इथून आलो वरती आणि इथून सरळ हा रोड जातो आपल्या सिंहगडावरती। तर आपल्याला इथूनच हा ट्रेक चालू करायचा आहे। मस्त व्ह्यू इथून या बाजूने बघायला मिळणार। सो गाईज, आपल्याला जायचं आहे त्या स्पॉटला। खूपच सुंदर पॉईंट आहे आणि तो जो पॉईंट आहे त्याला म्हणतात बटाटा पॉईंट किंवा पोटॅटो पॉईंट। कारण की तुम्ही जर बघितलं तो त्या दगडाचा आकार जो आहे डोंगराच्या वरती, त्यामुळे त्याला बटाटा पॉईंट हे इथल्या स्थानिकांनी नाव ठेवलेलं होतं। आणि आता तो ओळखला जातो शिवलिंग पॉईंट म्हणून, सिंहगडच्या जवळचा शिवलिंग पॉईंट। आणि हा जो डोंगर आपल्याला समोर दिसतोय तिथे मागे आपला टॉवर दिसतोय आत्ता। तर या डोंगराच्या मागे आपला सिंहगड आत्ता लपलेला आहे। तर आता आपण निघूयात बटाटा पॉईंटकडे, म्हणजेच आपल्या शिवलिंग पॉईंटकडे। याला काय म्हणतात अथांश? पायवाट। हो, एकदम छोटीशी वाट असते ना चालण्याची, त्यामुळे त्याला नाव काय आहे? पायवाट। सो गाईज, एकदम अमेझिंग क्लायमेट आहे, एकदम गार। सध्या थंडीचा मौसम चालू झालेला आहे। हो, एकदम मस्त आहे ना। चला जाऊयात पुढे विदाउट वेस्टिंग मोर टाइम। आपल्याला सनसेट बघायचा आहे आपल्या शिवलिंग पॉईंटवरून। आथांशला लकीली यायला मिळालं आहे। मी थोडासा लेट निघालो आणि तेवढ्याच आथांशची स्कूल बस। हळूहळू सिंहगड दिसायला सुरुवात होईल आपल्याला। सो गाईज, आत्ता संध्याकाळचे 5:30 वाजायला आलेले आहेत। 5 मिनटं झालेत आपण ट्रेक सुरू करून। आणि या बाजूने मित्रांनो आपल्याला दोन्हीकडचा व्ह्यू बघायला मिळतोय। आणि गाईज, त्या बाजूला आपल्याला खडकवासल्याचं बॅकवॉटर दिसतंय कम्प्लीट। आणि या बाजूला सिंहगडचं गाव वगैरे आपल्याला इथे बघायला मिळतंय। चला निघूयात पुढे।
बटाटा पॉइंट म्हणजेच आपला शिवलिंग पॉइंट. थोडंसं लांब दिसतंय ते, पण थोडंसं लांब नाहीये, तेवढं लांब नाहीये. तेवढं खाली जाऊन वरती. अच्छा, ही आहे डोंगर रांग आणि ही आहे डोंगरावरची पायवाट. आणि त्याच्यावर कोण आहे? अथांश आणि मी. स्टेप बाय स्टेप जायचं, पळायचं नाही. स्टेप आधी चेक करायची, कुठं पाय द्यायचं आहे हे ठरवायचं आधी. ही बेल घेऊन जायची का? चल 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 चल. ट्रेकिंग मध्ये अजिबात पळायचं नसतं अथांश. ट्रेकिंग हा सुद्धा एक काय आहे, ॲडव्हेंचर स्पोर्ट आहे जो सेफली खेळायचा असतो. बॅगेत काय सांगू, जर का भूक लागली तर काय थोडं काय आणलंय? लॉटी चोको पाय आणि चिप्सचा पुड. ओ ओके. एकदम सुपर क्लायमेट आहे मित्रांनो, एकदम मस्त वाटतंय. आणि ॲक्च्युली एक रिफ्रेशिंग ट्रेक, एक वॉर्मअप ट्रेक आपण म्हणलं ना तरी चालेल. एक चांगला वॉर्मअप ट्रेक आपला होतो, कारण इथे डोंगर खालीवरती करायचे आहेत आपल्याला थोडेसे. फक्त एवढंच आहे की जास्त मोठा वॉक नाही आहे. मला वाटतं हार्डली 20 मिनटात वगैरे आपण त्या पॉईंटपर्यंत पोहोचतो. फक्त दोन्ही बाजू चेक करायच्या, रस्ता चेक करायचा, स्टेप चेक करायची कुठे ठेवायची. फार्म वाटतंय, आपलं फार्म वाटतंय असं मोकळं मोकळं. यस, हे आहे आपलं सह्याद्री. सह्याद्री. आता लीड करतोय आज, एकदम व्यवस्थित रस्ता बघत बघत पुढे चाललेला आहे. सो गाईज, आपण आता त्या घाटाच्या रस्त्याने ह्या पॉइंट वरती पोहोचलोय. येस, आणि त्या बाजूला आहे आपला खडकवासला बॅक वॉटर. आणि या बाजूने ॲक्च्युली हा डोंगर आपल्या K2S, आपण जो K2S ट्रेक करतो त्याला हा जोडलेला डोंगर आहे. कसं वाटतंय तुला आज सरप्रायझिंग ट्रेकला येऊन? सो गाईज, आपल्या शिवलिंग पॉईंटच्या अगदी जवळ आलो आहे आपण. चला निघूयात पुढे पटपट. आणि एकदम छान सनसेट आपल्याला त्या पॉईंटवरून बघायला मिळणार आहे. एक ऑफबीट सिंहगड आपल्याला या पॉईंटवरून अनुभवता येणार आहे, एक्सपिरियन्स करता येणार आहे. बघा इथे परत उतार आलेला आहे. तर असा मस्त डोंगराने हा छोटासा ट्रेक आहे ॲक्च्युली. सो गाईज, आपल्याला तो जो पॉईंट दिसतो ना तिथे आपल्याला थोडंसं रॉक क्लाइम्बिंग आहे, थोडंसं ॲडव्हेंचर आहे तिथे आपल्याला. सो चला जाऊयात पटपट. सो गाईज, आपण येऊन पोचलो आहे आपल्या शिवलिंग पॉईंटच्या जवळ. आता आपल्याला इथे थोडासा ॲडव्हेंचर आपल्याला इथे एक्सपिरियन्स करायला मिळणार आहे. थोडंसं रॉक क्लाइम्बिंग आहे. सो लेट्स गो. आणि गाईज, समोर एकदम छान सनसेट होतो आहे आणि या बाजूला आपल्याला सिंहगड दिसायला लागलेला आहे आणि समोरच एकदम सुंदर असा सनसेट. चला विना विलंब आगे कुछ करूयात.
सो गाईज आपण इथून असा थोडासा वळसा घालून आलोय आणि आपल्याला इथून आता वरती रॉक क्लाइम्बिंग करायचंय. आता स्लोली वॉच युअर स्टेप्स. चेक कर ना, चेक कर. स्लो स्लो. हां पाय दे नीट. गुडघा नको असं टेकू. गुड गुड. थोडासा रॉक क्लाइम्बिंगचा थरार. कसं वाटलं? चांगलं वाटलं. आता तू येतो मी. सो गाईज असंच आम्ही एकदा माउंट एव्हरेस्ट वरती पण चढणार. येस, आय लाईक युअर स्पिरिट. तो गावी इकडचा व्ह्यू जो आहे. आता आपण वरती जाऊयात. माझ्याकडे तर. येस, आपण पोहोचलोय वरती आपल्या शिवलिंग पॉइंटला. तो गाईज तुम्हाला दाखवतो इथले भव्य शिवलिंग आणि आजूबाजूचा नजारा. सो मित्रांनो, आत्ता आपण पोहोचलोय आपल्या शिवलिंग पॉईंटला, सिंहगडाच्या अगदीच समोर. आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता इथं खूपच अमेझिंग असा सनसेट आपल्याला या शिवलिंग पॉईंटवरून बघायला मिळतं. तर मित्रांनो, या बाजूला आपण बघू शकतो सिंहगडाचा संपूर्ण विहंगम नजारा आपल्याला बघायला मिळतोय आणि समोर आत्ताच सनसेट झालेला आहे. तर मित्रांनो, या शिवलिंग पॉईंटवरून आपल्याला एक ऑफबीट सिंहगड अनुभवता येतो. सिंहगडाचा एक सुंदर विहंगम दृश्य इथून आपल्याला अनुभवता येतं. आणि एकदम धुकं वगैरे असल्यामुळे आपल्याला त्या बाजूचे दृश्य नाही बघायला मिळणार. या बाजूला आपल्याला राजगड वगैरे बघायला मिळालं असतं, पण एकदम धुकंमय वातावरण असल्यामुळे इतक्या लांबचं आपल्याला दिसत नाही आहे. ओके, अरे हे राहिलं का? हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शिवराय. सो गाईस, जिथून आपण आता वरती आलो तिथूनच आता आपल्याला खाली पण जायचंय. सो गाईस, तुम्हाला जर हा आमचा रिफ्रेशिंग आणि ऑफबीट ट्रेक आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कॉमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. येस, चला तर भेटूयात अशाच एखाद्या रिफ्रेशिंग नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, कीप एक्सप्लोरिंग. एक्सपर्ट आहे, एक्सपर्ट. हां, चल स्लोली जायचं असतं उतरताना, खाली खाली. हां, तसं स्लोली. हां, हात ठेव दगडामध्ये, झाडात नाही घालायचा, दगडात ठेव. हो, थांब, त्या बाजूला जा आधी. Now it's 6:18.